बातमी नाशिकमधलीच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक तपोवनमधली साधू ग्रामसाठीची 1800 झाडांची वृक्षतोड करण्याचं शासनानं जाहीर केलं। मात्र या शासनाच्या निर्णयाला नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला। सयाजी शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ यांनी देखील वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। 10 ते 15 वर्षांपासून झाडं जगवायची आणि नंतर ती तोडून टाकायची, त्यापेक्षा साधू ग्रामची जागा बदलली तर ते योग्य होईल असं समीर भुजबळ यांनी म्हटलंय। झाडं जगवली पाहिजे, झाडांच्यासाठी ते संवर्धन केलं पाहिजे, यासाठी शासनाकडूनही फार मोठा निधी त्याच्यासाठी असतो। आणि एकीकडे आपण झाडं लावण्याचं म्हणतो आणि एकीकडे झाडं तोडण्याची जेव्हा चर्चा होते तर निश्चितच ते क्लेशदायक आहे। कारण का एवढ्या वर्षानंतर वाढलेली झाडं आपणच लावली आणि आपणच ते आता 10-15 वर्षानंतर तोडणं हे योग्य नाहीये। आणि सयाजी शिंदे जे आमच्या राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा तिकडे भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा जे आहे त्या संदर्भामध्ये भूमिका घेतली आहे की झाडं तोडली नाही पाहिजे आणि साधुग्राम जो आहे वेगळ्या कुठल्या तरी जागेवर करण्याची आवश्यकता आहे।